चला बनवूया खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली, ती पण भाजणीची चकली। प्रॉपर भाजणी कशी करायची आणि चकली बघा आपली किती छान झालेली आहे, अशी मस्त पटकन चुरचुर होते, म्हणजेच खुसखुशीत अशी चकली झालेली आहे। आणि विशेष म्हणजे तेल न पिणारी चकली आहे। नळी किती छान पडली बघा आपल्या चकलीला, अतिशय खुसखुशीत प्रमाणबद्ध प्रत्येक डाळीचं तांदळाचं प्रमाण किती घेतलेलं आहे आणि भाजणी कशा पद्धतीने करायची याचा सगळा डिटेल व्हिडिओ देत आहे। त्याच्या आधी आपण छोटा शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकलेला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघू शकतात। चला आता अशी खुसखुशीत चकली बनवूया आणि अतिशय छान होते, अजिबात वातड होत नाही, तेलकट होत नाही आणि सोऱ्यातून अशी छान काटेरी मस्त पडत असते। तर अशी छान चकली तुम्हालाही बघायची आहे, करायची आहे, बघायची तर आहेच पण करायची पण। या ठिकाणी 1 किलो तांदूळ स्वच्छ धुवून घेतला, राशनचा तांदूळ घेतला आहे। याच्यामध्ये अर्धा किलो चना डाळ धुतली आहे, 250 ग्रॅम उडदाची डाळ ती पण धुवून वाळत घातली आहे। त्यानंतर 200 ग्रॅम मुगाची डाळ आहे, 50 ग्रॅम पोहे आहेत आणि 50 ग्रॅम साबुदाणा घेतला आहे। ह्या सगळ्या ज्या जिन्नस धुवायच्या त्या धुवून वाळवून भाजून घेतल्या आहेत। खमंग भाजायच्या आहेत, फक्त चटकू द्यायच्या नाही आहेत भाजत असताना। जिरे आणि बडीशोप मात्र कशी घालायची आहे, तर हे सगळं जे प्रमाण आहे 1.5 ते पावणे 2 किलो झालेलं आहे आणि ह्या प्रमाणामध्ये 1 ते 1.5 चमचा जिरे टाकायचं आहे। आणि जर धणे तुम्हाला अख्खे टाकायचे असतील दळणात तर 1 ते 1.5 चमचा टाका, वाटी भरून धणे जिरे टाकायचे नाही आहेत। त्याच्याने काय होतं तर पुढे चकली तळताना मी सांगतेच, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। आता त्याच्यामधलं मी जवळजवळ 1 किलो पीठ घेतलेला आहे आणि आता ह्या 1 किलो पिठामध्ये आपल्याला तिखट मीठ मसाले घरचेच टाकायचे, रेडीमेड चकली मसाला वापरायचा नाही आहे। तर या ठिकाणी लालबुंद असं खानदेशी तिखट घेतलेलं आहे, 2 ते 2.5 चमचे। तिखट किती प्रमाणात तिखट आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचा वापर करायचा आहे आणि रंग छान येण्यासाठी म्हणून 1 चमचा तुम्ही ह्या ठिकाणी काश्मीरी तिखट घेऊ शकतात। तर ह्या ठिकाणी 1.5 चमचा मी धनेपूड घेतलेली आहे, धनेपूड होती म्हणून मी जिरे टाकले दळायला, धने टाकले नव्हते आणि 1 चमचा भरून ओवा टाकला आहे। आता धणे जिरे पूड का कमी टाकायची ते पुढे मी सांगणारच आहे आणि तीळ मात्र छान तुम्हाला आवडेल तशी टाकू शकतात तुम्ही आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। ह्या सगळ्या जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे, मीठ कमी होऊ द्यायचं नाही आणि जास्तही होऊ द्यायचं नाही। कमी जर मीठ झालं तर चकलीमध्ये तुटते, कळी व्यवस्थित होत नाही। आणि हे सगळं आपण मसाले एकत्र केल्याच्या नंतर आपण एका खोलगट भांड्यामध्ये, या ठिकाणी पितळी पातेलं आहे माझ्याकडे, त्याच्यात मी पाणी टाकत आहे। तर ह्या ठिकाणी 1 किलोच्या पिठीसाठी अर्धा लिटर पाणी या ठिकाणी मी उकळायला ठेवलं आहे। तुमच्याकडे तांदूळ तुम्ही कसा घेतला आहे त्यावर सगळं डिपेंड आहे, परंतु डाळी घालतो आहे म्हणून अर्धा लिटर पाणी आणि बाजूला थोडं अजून पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे। भाजीला आपण जे पळी वापरतो तेलाची, ते 1 पळी तेल टाकून घेतलं आहे। सोडा, खार कुठलाही प्रकार टाकायचा नाही आहे। या पद्धतीने आपल्याला पाण्याला उकळी आली की ते मिक्स केलेल्या मसाल्यातलं पीठ जे आहे चकलीचं ते ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। टाकत असताना हळूहळू टाकायचं आहे जेणेकरून गिठळी पडणार नाही आणि असं वरती छान पाणी फिरलं की त्याला गरा उलथण्याने म्हणा किंवा लाटण्याच्या साहाय्याने खिशी काढून घ्यायची आहे। ही खिशी काढली ना तर तुमची चकली 15 दिवस काय, 1 महिना काय, 2 महिने कुरकुरीत राहील। मी सांगते तुम्हाला 1 किलो चकली तुमची 2 ते 3च दिवस फक्त तुम्हाला पुरेल, इतकी खुसखुशीत आणि छान चकली होते। तर ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलं आहे, असं छान गोळा आपल्याला व्यवस्थितरित्या खिशी घेऊन घ्यायचा आहे आणि असा गठुळी न पडू देता सारखा हटवायचा आहे। हे हटवल्यानंतर काय होतं, तांदळामधला कच्चेपणा जो आहे, डाळींमधला कच्चेपणा जो असतो, भाजल्या तर असतातच आपण, भाजून डाळ हलकी होते, भाजून शिजत नसतात वस्तू, भाजून हलक्या होत असतात आणि खिशी घेतल्यानंतर ती छान शिजून जाते। मग ही प्रोसेस एक इथे पूर्ण झाली की तुमची चकली जी आहे तर ती तळताना बोथट होत नाही, पोकळ होते आणि व्यवस्थित तळली जाते। मग काय होतं, तिचा रंग जर वरचा कच्चं जर आपण पीठ भिजवलं गरम पाण्यामध्ये तर रंग आपला काय होतो, येतो चकलीला आणि मध्ये वातड राहते, ती कच्ची राहते, ती पोकळ होत नाही, तर ती बथ्थड गोळ्यासारखी होते। म्हणून आधी खिशी काढून घेतली तर पीठ शिजलेलं राहतं, म्हणून मंद गॅसवर आपल्याला चकली करायला अतिशय वाव मिळतो आणि चकली प्रॉपर तळायला, शिजायला तेलामध्ये तोही तिचा अंगाचा तिला वाव मिळतो। तर उकड घेण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश हा आहे की पीठ
शिजलं जातं व्यवस्थित. कोमट तेल पाण्याचा हात लावून या सगळ्या त्याला एकजीव गोळा करून घ्यायचा आणि असं रगडलं ना तर पिठामध्ये एकसारखेपणा तयार होतो. पीठ छान रगडलं जातं. पीठ असो, कुठलंही पीठ घ्या, भाकरीचं असो, चकलीचं असो, कुठलंही पीठ घ्या, जेवढं रगडलं तेवढ्या तुमच्या ज्या खाण्यातले पदार्थ आहेत ते छान कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात, बोथट होत नाही किंवा कडक होत नाही. त्याच्या मागचा उद्देश आहे. जेवढी मेहनत घेतली, भाकरीलाही तुम्ही जेवढं रगडलं तेवढी भाकर तुमची छान फुगते. आता तेल आणि पाणी असा हात लावून हा गोळा आपल्याला रगडून घ्यायचा आहे. जसं आपण कणिक तिंबतो त्या पद्धतीने गोळा मी तिंबून घेतला आहे. तर बाकीचा गोळा बाजूला ठेवला आहे. बाकीचा गोळा पुन्हा तेल पाण्याचा हात लावून आपल्याला असाच मळून घ्यायचा आहे. जर आपण असा गोळा मळून घेतला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची चकली अजिबात वातड होणार नाही आणि खायला कडक लागणार नाही. कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली लागेल. तर ह्या पद्धतीने चकल्या आपण व्यवस्थित पाडून घेत आहोत. आटे व्यवस्थित फिरवायचे. आटा जर कमी जास्त राहिला झाकणाचा लावताना तर दांडी तुटायची शक्यता असते. तर ह्या पद्धतीने अशा मी चकल्या पाडून घेत आहे. तुम्ही 3 फेर, 4 फेर, 5 फेर तुम्हाला कशी चकली हवी आहे त्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतात. मला छोटी मीडियम साईजची चकली आवडते. तर अशा पद्धतीने तार काढून घ्यायचा आणि मग नंतर त्याला चकलीचा शेप द्यायचा. असे तार काढून घेतले आणि चकलीचा शेप दिला की ती चकली पटापट होते आणि आपल्यालाही जीवावर येत नाही काढताना. काय होतं, खाली आपलं लक्ष जातं, मग तिचा शेप येतो आहे का ती झंझट असते. त्याच्यापेक्षा तार काढून घ्यायचा आणि मग आपण चकलीला शेप द्यायचा. तेल इकडे तापायला ठेवलं होतं. तेल मस्त तापलं आहे. तेल तापलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची, कारण थंड पदार्थ आपण त्याच्यात टाकतो म्हणून त्याचा फ्लेम जो आहे तो पुन्हा कमी होतो तेलातला गरमपणा. म्हणून तेलात चकली सोडत असताना किंवा कुठलाही पदार्थ सोडत असताना मीडियम टू हाय हीट असू द्यायची आणि मग नंतर एक साईड पलटून झाली की मग गॅस आपला कमी करायचा. गॅस कमी करून मग आपण तो पदार्थ छान शिजवायचा. आता हे बघा, गॅस मी कमी करून घेतला आहे. म्हणून मीडियम गॅसवर आपल्याला चकली शिजवून घ्यायची. असं चकलीचं गदगद तेलातलं हलणं संपलं की मग पुन्हा मंद गॅस करायचा आणि 1 ते 1.5 मिनटं तिला छान तेलामध्ये तळू द्यायची. म्हणजे ही जी प्रोसेस आहे तर ही आतले जे कच्चेपणा आहे पिठातला तो शिजतो. आता गदगद हलणं बंद झालं, वरती झेपती आहे चकली, तेलात तरंगती व्यवस्थित. ह्या पद्धतीने आता अर्धा मिनटं मी अशी तिला तळून घेणार आहे. आणि हो, आता धणे आणि जिरं जास्त का नाही टाकायचं, तर आपण चक्क 1-1 किलोच्या प्रमाणाला वाटी भरून धणे जिरे टाकतो. तेवढं टाकायचं नाही आहे, कारण काय होतं, ते दळल्यानंतर त्याच्यामधला जो भुसभुशीतपणा असतो तो लवकर जळून जातो चकली ज्या वेळेला आपण तळायला घेतो आणि मग चकली काळपट आणि लालसर दिसते. ते जर आपण 1-1 चमचा टाकलं, चवही येते आणि चकलीला रंग बघा किती सुंदर आला आहे. असा रंग येतो आणि प्रॉपर तळायला आपल्याला वाव मिळतो. जर आपण धणे जिरे जास्त टाकलं तर त्याच्या भुसभुशीतपणामुळे ते लवकर जळतं आणि चकली आपली कच्ची राहते. चकली तळली असं आपल्याला वाटतं. मध्ये बघा असे काळे डॉट दिसतात चकली तळलेली असते तेव्हा. असं वाटतं बाई चकली तर लाल दिसते आपली, तळली तर गेली नाही आहे, वातळेल, जाऊ दे, जे होईल ते होईल, काढून तर बघू, असं आपण सहज म्हणतो. म्हणून तसं करू नका. ह्या प्रमाणात तुम्ही चकली करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.